इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला। राहुल गांधींसह मोर्चातील खासदारांनी पोलिसांनी घेतलं ताब्यात। हुकुमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना रस्त्यावर। गद्दारांना डोकं कुठाय, खोकेच आहेत। सत्ताधाऱ्यांवरती उद्धव ठाकरेंचा घणाघात। मंत्र्यांवरती आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो। फडणवीस फक्त समज देऊन सोडतायत। तुमच्यावरती कोणाचा दबाव आहे ते सांगावं। मुंबईतील जनाक्रोश मोर्चात ठाकरेंचा फडणवीसांवरती घणाघात। माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री नाहीत तर ते रमी मंत्री। तर संजय राठोडांवर सुद्धा ठाकरेंची जोरदार टीका। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी सत्ताधारी मंत्र्यांना धरलं धारेवर। मुंबईसह नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जनाक्रोश। महायुतीतील वादग्रस्त मंत्री आणि आमदारांविरोधात विरोधकांचं जोरदार आंदोलन। पुण्यात कलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेना उभाटा रस्त्यावर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनोखी वेशभूषा करत मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी। राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलकांकडून घोषणाबाजी। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन खासदार निवासाचं उद्घाटन। दिल्लीच्या खडकसिंह मार्गावरती खासदारांसाठी 184 नवीन फ्लॅट। राज ठाकरेंविरोधातील FIR दाखल करण्यासंदर्भातील याचिका कोर्टानं फेटाळली। प्रसिद्धीसाठी याचिका केल्याचं कोर्टानं नोंदवलं मत। भारत पाकिस्तानच्या नौदलाचा आज अरबी समुद्रात युद्धाभ्यास। दोन्ही देशांनी आपल्या परिसरात एअर ट्रॅफिक मूव्हमेंट थांबवण्याची नोटीस केली जारी। नोएडात डे केअरमध्ये 15 महिन्यांच्या चिमुकल्याला महिलेकडून बेदम मारहाण। मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। महिलेविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर महिलेला अटक। जो लोग फिर आए दिन संविधान की किताब लेके घूमते हैं, क्या भारत की संवैधानिक संस्थाओं को तोड़ने के लिए उन्होंने मन बनाया। मैं उसको कठोर से कठोर शब्दों में निंदा करता हूं। तर धर्मेंद्र प्रधान बोलत होते। एकीकडे आपण दृश्य बघतो, राहुल गांधींचं खासदारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नरेंद्र मोदी मुर्दाबाद। SIR वापस लो। कानून की हत्या करना बंद करो। कानून की हत्या करना बंद करो। अरे SIR वापस लो। तर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वामध्ये वोट चोरी आणि निवडणूक प्रक्रियेत कथित अनियमिततेबाबत आज मोर्चा काढण्यात आला। दरम्यान या सगळ्या खासदारांना राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। राहुल गांधींसह अनेक खासदारांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मतचोरी संदर्भात राहुल गांधींनी काही आरोप केलेले होते। या संदर्भातच आज निवडणूक आयोग कार्यालयावरती रॅली काढण्यात आली, मोर्चा काढण्यात आला। संसद भवनापासून निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत हा मोर्चा होता। मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे आणि राहुल गांधींसोबतच अनेक खासदारांना ताब्यात घेतलं। निवडणुकीदरम्यान मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींकडून करण्यात आलेला होता। 5 वर्षात जितके नवे मतदार वाढले नाहीत तितके 5 महिन्यात कसे वाढल्याचा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला होता। दरम्यान संपूर्ण प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे, असा सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केला। इलेक्शन कमीशन डर क्यों है? महिलाओं का डर क्यों है? बीजेपी मुर्दाबाद। बीजेपी मुर्दाबाद। SIR वापस लो। अरे SIR वापस लो।
आताच्या क्षणाची महत्वाची दोन दृश्य सध्या आपण बघतोय. एकीकडे राहुल गांधी आणि काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. दुसरीकडे बघतोय आपण जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते, निषेध व्यक्त केला जातोय. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि यावेळेला राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलंय. काही खासदारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. वो एक्चुअली बात नहीं कर सकते हैं, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है. इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए. ही राजकीय लढाई नाही तर संविधान वाचवण्याची लढाई असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिलेली आहे. दरम्यान राहुल गांधींसह खासदारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आपण बघतोय या गाडीमध्ये राहुल गांधींसह खासदारांना ताब्यात घेतलंय. तर दुसरीकडे जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते, निषेध व्यक्त केला जातोय. वोट चोरी आणि निवडणूक प्रक्रियेत कथित अनियमिततेबाबत जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता. వ్యతిరేకంగా ధర్నా చేస్తుంటే నరేంద్ర మోడీ ప్రభుత్వం ఈ రోజు పోలీసులను పెట్టి మా నాయకులందరినీ కూడా इंडिया नायकुలందరినీ కూడా अरेस्ट చేసి तर देशभरातून विविध ठिकाणाहून सगळे खासदार आलेले आहेत, त्यामुळे अनेक भाषांमधून आपल्याला प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा आपल्याला शरद पवार आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसलेले आहेत. दरम्यान राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. संविधान वाचवायची लढाई असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. वो एक्चुअली बात नहीं कर सकते हैं, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है. इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए. स्वच्छ निवडणूक यादी हवी अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. ऑपोजिशन से डरती है तो पुलिस को आगे करती है. आज एलओपी और सारे इंडिया अलायंस के जो फ्लोर लीडर्स हैं उनको डिटेन करवा रहे हैं. प्रणिती शिंदेची आपण प्रतिक्रिया बघितली. मोठ्या प्रमाणात आपण दृश्यांमध्ये बघतोय माध्यमांची गर्दी एकीकडे, दुसरीकडे मोर्चेकरी सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येने आहेत. अनेक खासदार यांनी सहभाग घेतलेला आहे या मोर्चामध्ये. दरम्यान या गाडीमधून राहुल गांधी आणि काही खासदारांना ताब्यात घेण्यात आले. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात दे विल टेक प्रोटेक्शन ऑफ पोलीस. ये पुलिस राज्य है, दिस इज नॉट इंडिपेंडेंट कंट्री. इधर इधर दो, इधर इधर. ठीक है ठीक है. घुस गया था. क्या जेल की सलाखें विपक्ष और देश को रोक पाएंगी? अब एक ही नारा है, बोल रहा है पूरा देश, वोट हमारा छू के देख. मोदी सरकार और ईसीआई का ये जो गठजोड़ है ये पूरी तरह से लोगों ने खारिज कर दिया है. अरे बाहर निकालो. तर आपण बघतो विविध प्रतिक्रिया त्यांना दिसत आहेत. जेलमधली रवानगी जी आहे ती विरोधकांना अडवू शकत नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया समोर येते. दृश्यांमध्ये आपण बघतोय राहुल गांधींसह खासदारांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. मोठा हमारी एमपी ऑलमोस्ट बेहोश हो गई है और जिस तरह की व्यवस्था ये सरकार ने कही है, कहीं ना कहीं ये साजिश है कि जो महिला एमपी यहाँ पे बेहोश हुई है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी साजिश में शामिल है. क्या हुआ? तर काही महिला खासदार बेशुद्ध पडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी जमलेली आहे. मोठ्या संख्येने खासदारांनी यात सहभाग घेतलेला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा हा मोर्चा निघतोय. मतचोरी केल्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला जातोय आणि अनेक महत्त्वाचे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले होते. याचा जाब विचारण्यासाठी किंवा याची उत्तरं घेण्यासाठी निवडणूक आयोग कार्यालयावर पर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. संसद भवन पासून हा मोर्चा सुरू झाला, मात्र मध्येच हा मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे. दरम्यान यानंतर जे खासदार आहेत त्यांनी आयटीकडेच बसण्याचा निर्णय घेतला, ठिय्या आंदोलन केलं. मात्र यावेळेला आपण दृश्यांमध्ये बघतोय काही खासदारांची प्रकृती खालावल्याचं दिसतंय.
राहुल गांधींसह अनेक खासदारांना ताब्यात घेतलंय. आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात खासदारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आपण काही वेळापूर्वी राहुल गांधींची प्रतिक्रिया ऐकली होती की लढाई संविधान वाचवण्याची असल्याचा त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केलेला होता. याआधी सुद्धा राहुल गांधींनी अशा प्रकारचा उल्लेख केलेला होता. सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय खासदारांची प्रकृती जी आहे ती बिघडलेली दिसतेय. तर दोन दृश्य आता समोर आहेत. एकीकडे कोल्हापूरमधली काही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत, दुसरीकडे नवी दिल्लीतली दृश्य बघायला मिळत आहेत. शिवसेना उभाटाचं एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू आहे. दोन्ही आंदोलन आपण सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय.